हायकमांडचा आदेश सगळे कार्यकर्ते मान्य करतात। हाईकमांड के आदेश का पालन सब कार्यकर्ता करेंगे। देश की संवैधानिक व्यवस्था और लोकशाही को बचाने के लिए कांग्रेस के हमारे हाईकमांड ने उसमें निर्णय लिया है और कार्यकर्ता भी उस बात को संजय राऊत दीक्षित पत्रकार परिषदेमध्ये त्यामुळे हायकमांडने दिलेला आदेश सर्व नेते कार्यकर्ते पाळतील, त्यानुसार काम करतील असं नाना पटोले यांनी म्हटलं आणि एकाच उत्तरात या सगळ्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, एक छोटेखानी बंद दाराआडची बैठक, काय झालं नेमकं त्यात? महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक जी आहे शिवालयामध्ये पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते। बंद दाराआड ही बैठक जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळते आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे इतरही नेते या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये एकूणच पुढील जी प्रचाराची रणनीती आहे त्यावरती चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आणि ही बैठक आता नुकतीच संपली असल्याचे देखील सांगितलं जात आहे। आणि काही वेळापूर्वीच नाना पटोले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हे या बैठकीतून इथे बाहेर पडलेले आहेत आणि आता जी काय राज्यभरातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जी काही प्रतिक्रिया येते त्यावरनं काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी हे नाराज असल्याचं समजतं। विशेषतः सांगली लोकसभा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसच्या हातून निसटलेला आहे आणि तिथे आता ठाकरे गटाचे उमेदवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून असणार आहे आणि त्याचबरोबर एकूण जागा वाटपावरती देखील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसतं आहे। नाना पटोले यांनी देखील सांगितलं की आम्ही हायकमांडशी या संदर्भात बोलतो आहोत आणि एकूणच चर्चा करून आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांचं मन वळवू आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू असं ते सांगतात। मात्र प्रत्यक्षात जमिनीवरती काय घडतं हे आता पाहावं लागणार आहे। मात्र अद्याप अजूनही शिवालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत। त्यांची बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। पुढच्या काही वेळातच हे नेते बाहेर येतील, त्यावेळेला ते अधिक काय माहिती देतात हे पाहूया। उदय, कोण कोण आता या बैठकीत बसलेलं आहे आणि कुठल्या आणखीन मुद्द्यांवर काही गोष्टी राहिलेली आहे? पण त्यात एक पोस्ट आत्ताच हाती आली आहे, ही पोस्ट टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतात। एक खास पोस्ट विशाल पाटील यांची, जे सांगलीतले इच्छुक आहेत काँग्रेसच्याकडनं, आमचं काय चुकलं असा एक प्रश्न विचारणारी पोस्ट विशाल पाटील यांनी सोशल मीडियात शेअर केलेली आहे। आता लढायचं जनतेच्या कोर्टात असं सुद्धा यात म्हणण्यात आलंय। याचा अर्थ उदय असा समजायचा की सांगलीमध्ये बंडखोरी होणार काँग्रेसमध्ये। आसिफ मुर्सल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सांगलीचे जोडले गेले आहेत। आसिफ, सांगलीच्या आखाड्यात कुस्ती होणार तर आता? कुस्ती होणार, पण कुस्ती खरे कुस्तीगीर चंद्रहार पाटील आणि संजय काकाच्याच होईल। कारण का गेल्या वर्षभरापासून काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी मेळावे घेऊन काँग्रेसची तयारी केली होती, परंतु गेल्या वेळी वंचित फॅक्टरचा फटका बसला होता। कारण का इथं काँग्रेसला गेल्या वेळी चिन्ह मिळालं नव्हतं। स्वाभिमानीच्या बॅटवरून विशाल पाटील हे निवडणूक लढले होते आणि त्यावेळी ते पराजित झाले होते। परंतु यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, विशाल पाटील आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षभरापासून तयारी केली होती आणि आता त्या संदर्भात काँग्रेसचे कार्यकर्ते आमचं काय चुकलं म्हणून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करतायत आणि आता जनतेच्या कोर्टात हे जाणार आहेत। उद्या यांचं बैठक होणार आहे। विशाल पाटील, विश्वजित कदम आणि इतर काँग्रेसचे कार्यकर्ते हे बैठक घेऊन ठरवणार आहेत की पुढची दिशा काय करायची आणि जनतेच्या कोर्टात जाऊन हे निर्णय घेणार आहेत। मिलिंदजी, बर, पण विशाल पाटील यांच्याशी काही बोलणं झालं का? त्यांनी ही जी पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे त्याचा अर्थ नेमका काय समजायचा?
मिलिंदजी सांगता येत नाही की कारण का कार्यकर्ते जे आक्रमक आहेत, कारण का गेल्या वर्षभरापासून ठिकठिकाणी गावोगावी मेळावे घेऊन लोकांच्याकडे जाऊन हे लोकांसमोर मांडणी केलेलं की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळणार, परंतु महाविकास आघाडीमध्ये बैठकीमध्ये ठरलं होतं, त्या ठरले की ही जागा मशाल चिन्हावर उद्धव ठाकरे गटाला गेली, त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत आणि त्यामुळे हे विशाल पाटील उद्या कार्यकर्त्याची बैठक घेऊन एखाद्या अपक्ष सुद्धा उमेदवारी लढू शकतील असंही बोललं जात आहे मिलिंदजी. बर, प्रत्यक्ष या दोघांशीही तुझं काही बोलणं झालं का? ते सध्या कुठे आहेत? कारण त्यांचे फोन नॉट रिचेबल आहेत. आता सध्या कुणाही बोलणं नाही, परंतु शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी ते दुजोरा दिला आहे की उद्या आम्ही 5 जण या संदर्भात 11 वाजता बैठक घेणार आहोत सांगलीत आणि या बैठकीनंतर निर्णय होईल की काय करायचं, एकंदरीत अपक्ष म्हणून लढायचं की महाविकास आघाडी जो नियम ठरवून दिला आहे तो नियमानुसार चंद्रहार पाटील यांचा प्रचार करायचा आणि उद्या ह्या बैठकीनंतरच ठरेल की विशाल पाटील काय भूमिका. परंतु या बैठकीत विशाल पाटील जे ठरवतील ते योग्य राहील असंही सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मिलिंदजी. आसिफ, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे विशाल पाटील यांनी ही पोस्ट शेअर केली. आमचं काय चुकलं, आता लढायचं जनतेच्या कोर्टात, नेमकं काय होतं हे पुढच्या काही तासात कळेलच. नाही, आत्ताच आमचं सगळ्यांशी बोलणं झालं. इथून सांगलीतल्या सगळ्या प्रमुख नेत्यांशी आता आमचं बोलणं झालं. सगळे कामाला लागणार. विशाल पाटील नॉट रिचेबल आहेत ते नाराज, विश्वजित कदम पण नॉट अजिबात नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. सगळे एकत्र आहोत. कोई मतभेद नाहीये. त्यामुळे संजय राऊत यांनी असा दावा केला आहे की कोणीही नाराज होणार नाही, सगळ्यांची नाराजी आम्ही दूर करू आणि लवकरच सगळेजण आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकत्रितपणे कामाला लागतील. त्यामुळे विशाल पाटील यांच्या या पोस्टनंतर सध्या सांगलीमध्ये चर्चा सुरू आहे की विशाल पाटील पुन्हा एकदा बंड करणार का? काँग्रेसचे नेते त्यांचं बंड शांत करण्यात यशस्वी होणार का? हे सुद्धा लवकरच कळेल. तिकडे आघाडीतील